वसंतदादा पाटलांचं सरकार आम्हीच पाडलं अशी जाहीर कबुली पहिल्यांदाच शरद पवार यांनी दिली। ते पुण्यामध्ये बोलत होते। ज्या वसंतदादांचं सरकार मी पाडलं नंतर त्यांनीच भूतकाळ विसरून गांधी नेहरूंचे विचार पुढे नेण्यासाठी मला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला असं सुद्धा पवारांनी सांगितलं। त्यावेळेचं राजकारण कसं होतं आणि आताचं राजकारण कसं बदलत गेलं याचा संदर्भ देताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं। काँग्रेस आयोगात राग असायचा आम्ही सगळे यशवंतराव चव्हाणांच्या विचारात आणि त्यामुळे आमच्यात एक अंतर होतं। दादा हे आम्हा लोकांचे नेते पण त्यांनी शेवटी हे दोघंही एकत्र यावेत याचे प्रयत्न सुरू केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता। त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्याच्यात मी होतो। परिणाम काय झाला, एक दिवशी आम्ही ठरवलं दादांचं सरकार घालवायचं आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो। माझ्या हातात सत्ता आली की त्याच्यानंतर 10 वर्षाच्या नंतर आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो आणि राज्याचा मुख्यमंत्री कोण करायचं याची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये अनेक लोक होते। रामराव अधिक होते, शिवराव निलंगेकर होते, आणखी अनेक उत्सुक होते। वसंतदादांनी ही बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये अनेक नावांची चर्चा झाली। दादांनी सांगितलं की आता बाकी कुणाच्या नावाची चर्चा नाही, आज पुन्हा एकदा पक्ष सावरायचा आहे आणि पक्ष सावरायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व शरदकडे द्यायचं हा निकाल त्यांनी त्या ठिकाणी। ज्या व्यक्तीचं सरकार मी पाडलं ही व्यक्ती पुन्हा गांधी नेहरूचा विचार मजबूत करायचा असेल तर त्यांनी काय केलं ती गोष्ट विसरून मोठे अंतर करणारी पुन्हा एकत्र करण्याची भूमिका मानणारं असं हे नेतृत्व त्या काळात काँग्रेसने नेहमी होतं। तर मला माहित नाही ते काय जुन्या गोष्टी काढतात आहे, कोण विचारत आहे जुन्या गोष्टीला। का भूतकाळ आहे, वर्तमान काळाबद्दल बोललं पाहिजे, भविष्यात चिंता केली पाहिजे। वर्तमान काळाबद्दल बोललं पाहिजे, भविष्यात चिंता केली पाहिजे। जुन्या गोष्टी पवारसाहेब का काढतात आणि त्याच्यावर तुम्ही का मला विचारता मला कळत नाही। तेव्हा वसंतदादाचं सरकार असताना ना मी काही पदाधिकारी होतो ना तेव्हाच्या काळात काही मी होतो। त्यामुळं वसंतदादांच्या सरकारबद्दल काय त्यांची भूमिका त्यांनाच माहिती असेल, मला याबद्दल काही माहिती नाही। राजकीय भूमिका ज्या आहेत त्यांनी त्याची स्पष्टपणे मांडलेलं आहे आणि त्यामुळं त्यावर अधिक मला भाष्य करायची गरज नाही। आणि आता तरी ते महाविकास आघाडीच्या भूमिकेबरोबर आहेत। महाविकास आघाडी म्हणून आम्ही विधानसभा लोकसभा एकत्र लढलो आहे, त्यामुळे जुन्या गोष्टीवर त्यांची काही मत असतील, त्यांनी जे मांडलं असेल, कधी कधी व्यक्ती सत्य आपलं कबूल करतो, जे झालंय ते सांगतो, तर त्यांनी ते सत्यता सांगितली।